नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत वसई पश्चिम येथे पाचू बंदर किनाऱ्यालगत जी महाराष्ट्र राज्य सरकारने फेरी बोट जी सुरू केलेली आहे। साधारण वसई पश्चिम इथल्या पाचू बंदर किनाऱ्यापासून ते भाईंदरला तुम्ही पाहू शकता। भाईंदरला तुम्ही इथून साधारण एक 10 ते 15 मिनिटामध्ये आपल्याला एक वसई हायवेपासून जाणारा जो मोठा चक्कर आहे तो वाचवून आपल्याला इथून डायरेक्ट समुद्राच्या मार्गे फक्त 30 रुपयामध्ये प्रत्येक माणसी आपल्याला इथून प्रवास करता येतो। आपल्यासोबत जर कुठले असे मोठे किंवा वाहन जरी असेल, आता हे बघा टेम्पो घेऊन ते जाणार आहेत, तर त्याचे साधारण 150 रुपये साधारण याचे चार्ज केले जातात। तर प्रत्येक माणसी 30 रुपये आणि गाडीचे 150 रुपये आणि बाईकसुद्धा जाण्याची सोय आहे। साधारण बाईकचे 50 रुपये इतका चार्ज हे लोक इथून शुल्क आकारतात। आणि एक खूपच निसर्गरम्य चांगले ठिकाण आहे। आपल्या कुटुंबासोबत येऊन आपण इथून हा प्रवासाचा आनंद घेऊ शकता। आणि एकदा भाईंदर पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या पुढे जी बोट जेट्टी आहे तिथून तुम्ही हा प्रवास सुरू करू शकता। आणि वसईला पश्चिमेला पाचू बंदर इथे चिमाजी अप्पांचा एक किल्ला आहे, तर तिथे आपण तो प्रवास पूर्ण करू शकता आणि इथून पुन्हाच आपण त्या बोटीने रिटर्न भाईंदरला जाऊ शकता। तिकीटची रांग उघडली आहे आणि आता आपण फायनली चाललो आहे। 2:15ची बोट होती, तर लोक फार वेटिंगमध्ये होते ते ऑलरेडी। आपण आता फायनली चाललो आहे या फेरी बोटमध्ये। बघा बाईक्स आहेत, 4 व्हीलरला सुद्धा इथे एंट्री आहे, पण लिमिटेड जेवढी जागा आहे तिथपर्यंत तुम्हाला इथे वेळेमध्ये यावं लागेल। खरंच आपण आपल्या परिवारांना, घरातील लहान मुलांना, आपल्या आईवडिलांना ज्यांचं वय झालं आहे त्यांना थोडं मनमोकळेपणाने श्वास घेण्यासाठी इथे नक्कीच घेऊन शकतो। बघा खूप एकदम अथांग समुद्र, एकदम नयनरम्य असं वातावरणसुद्धा इथे। बघा ही फेरी आहे, बघा लोक हळूहळू येत चालले, तर एक 10 ते 15 मिनिटामध्ये ही फेरी बोटची पूर्ण भरून जाईल आणि याचा प्रवास सुरू होईल भाईंदर पश्चिमेच्या दिशेने। ते बघा तिथे आपण भाईंदर पश्चिमचा तो किनारा बघू शकतो। थोडं इथून तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न, तो बघा तिथे भाईंदरला पश्चिमला रेल्वे स्थानकापुढे, भाईंदर पश्चिमला रेल्वे स्थानकापुढे जी ST स्टँड आहे, बस डेपो आहे, तिथेही याचा स्टॉप आहे। तिथे याचा तिकडे एक धक्का आहे, तिथपासून ते इथपर्यंत साधारण मला वाटतं हे असं बघायला गेलं तर 2-1 किलोमीटरचं अंतर असेल। अथांग समुद्रामधून, मध्य समुद्रामधून हा प्रवास होतो। मार्चमध्ये आता आपण वरच्या ठिकाणी आलो आहोत। वरती पण बघा तुम्ही मस्तपैकी बसायला जागा आहे आणि इथून ॲक्च्युली दृश्य खूपच नयनरम्य आहे आणि घरातील लहान मुलांना फार मजा येईल। आणि एक छोटंसं काउंटरसुद्धा जिकडे आपल्याला काहीतरी किरकोळ असं कोल्ड्रिंक, चिप्स वगैरे पण खाण्याची व्यवस्था यांनी केलेली आहे इथे। खूप सुंदर। तर आता फायनली बात सुरू झालेली आहे, बघू शकता। आता आपण भाईंदरच्या दिशेने प्रवास करत आहोत। इथे जे तुम्हाला दिसत आहेत त्या मच्छीमारांच्या बोटी आहेत। तिथे नायगाव स्टेशन आहे, तिथे नायगाव स्टेशन आहे आणि या मच्छीमारांच्या बोटी आहेत। पलीकडे ज्या बिल्डिंग दिसत आहेत त्या नायगाव पूर्वीच्या सगळ्या त्या रहिजाच्या नवीन इमारती आहेत। तिथे नायगाव स्टेशन आहे। नायगावमधले आपले सगळे कोळी बांधव इथे मच्छी पकडून इथे त्यांचा धक्का आहे, तर इथे येऊन ते सर्व माल त्यांचा अनलोड करतात। मस्त असं एक वेगळाच अनुभव येतो इथे आल्यावरती। म्हणजे असं मुंबईमध्ये असं वाटत नाही, अगदी म्हणजे आपण असं वाटतं की गोव्याला वगैरे असं आलो आहे, पण इथे आपल्याला बार्जवरती आपल्याला ॲडिशनल काही ड्रिंक वगैरे कॅरी करणं अलाउडसुद्धा नाही आहे, हे नक्की ध्यानात ठेवा। स्मोकिंग अलाउड नाही, हे सुद्धा नक्की ध्यानात ठेवा।
भाईंदरचा हा जो ब्रिज आहे पूर्ण हा रेल्वे ब्रिज आहे. आता आपण भाईंदरच्या दिशेने पोचत आहोत. साधारण 2 मिनटं लागतील. ही पहा विरार लोकल चालली आहे. थोडी झूम करून दाखवतो मी. आणि लोकल नायगावला पोचते आहे. त्याचप्रमाणे आपण इथे आपल्या फायनल डेस्टिनेशनला म्हणजे भाईंदरला अप्रोच करतो आहे. हे भाईंदरचं लास्ट डेस्टिनेशन, जिथे हा बार्ज आहे तो त्या रॅम्पवरती असा संलग्न ॲडजस्ट करून ते लोक पार्क करतील आणि मग ही सगळे वाहनं अनलोड होतील आणि लोक तिथून मग आपापल्या मार्गी कोणाला उत्पन्नला जायचं आहे अथवा मुंबईला जायचं आहे, मीरा भाईंदरमध्ये जायचं आहे, तसा प्रवास आपला पुढचा करतील. ज्यांना लोकल मार्गे पुढे मुंबईला जायचं आहे त्यांनी इथून पुढे 2 ते 5 मिनटं अंतरावरती चालत जाऊन भाईंदर रेल्वे स्टेशन आहे, या रेल्वे स्टेशनपासून मुंबई अथवा विरारच्या दिशेने आपला प्रवास करू शकतात. एकदम आता ते सटीक पद्धतीने हा बार्ज आहे तो पार्क करतील आणि मग लोक कसे बघा भराभर उतरून पळू लागतील. बघितला आपण दोरखंड त्याने फेकला आहे. तर तो दोरखंड तिथे बघा तो ब्ल्यू टोपीवाला माणूस पुढे जाऊन घेऊन चालला आहे. तिथे तो त्या फायनल त्यांच्या हुकला दोरखंड अडकवेल, जेणेकरून हा बार्ज पाठी पुढे होणार. बघा चला आपला पण प्रवास पूर्ण झाला मित्रांनो. नक्की या परिवारासकट मित्रांसोबत, घरातली लहान आणि आबालवृद्धांसोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाईकवाल्याने आपल्याला सोडले, फार फार आभारी त्यांचे. तर आपण पोहोचलो भाईंदर रेल्वे स्टेशनला.